पुन्हा भेटतो त्यावेळेला गप्पा काय होतात मुला मुलींच्या, फक्त मुलगा आणि मुलीच भेटतात. की आपण कसं करायचं, घर घ्यायचंय का आपण, नाही मग आपण फिरायला इथे जायचंय बासच्या पुढे काही नाही, आपण किती छान आहोत, सामंजस्याचे किती पुतळे आहोत हे दाखवायचाच प्रत्येकाचा अट्टहास असतो. बरोबर आहे, कुणी कुणी प्रेझेंट करणं समोरच्याला, हीच महत्वाची गोष्ट असते त्यावेळेला. आणि जेव्हा लग्नानंतर थोड्या दिवसांनी नव्याची नवलाई संपते त्यावेळेला काय होतं, तू मेमे सुरू होतो आणि मग म्हणतो की हा असाच बदलला, मी अशीच बदलली. माणसं बदलतात का? बदलतात का माणसं? नाही, तर परिस्थिती बदलते. आणि ती परिस्थिती बदलणारी जी असते ती अचानकच नसते, ती परिस्थिती ही अशीच असते. त्याचं ज्ञान आपण करून घेणं किंवा ती परिस्थिती बदलल्यानंतर आपण कसं वागणं अपेक्षित आहे हे समजून नाही घेतलं आपण तर आपल्याला त्रासच होणार आहे आणि ते भांडणं विकोपालाच जाणार आहे. मग ह्याच्यासाठीच ह्या सगळ्या गोष्टींवर बोलणं महत्वाचं असतं. आता भांडणाचे मुद्दे काय असतात लग्नानंतर? आर्थिक म्हटलं ते बरोबर आहे, पण त्याचं नियोजन कसं करायचं हे जर आपण आधी भेटलो आणि बोललो तर, किंवा माझा एवढा पगार आहे किंवा माझी एवढी इन्कम आहे तर आपण त्या गोष्टीतनं काय करू शकतो, बरोबर आहे की आपण सेव्हिंग किती करू शकतो किंवा घरच्यांना आपल्याला काय द्यायला लागणार आहे. एखादा ही आई वडिलांना असू नये, काय एखादी मुलगी पण एकटीच असते त्यामुळे तिलाही आई वडिलांना देणं भाग असतं. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टींचं नियोजन आपण आधी बोलून करू शकतो, जी नंतर भांडणं पर्यावसन होतं ती तुझ्या माहेरी तू पैसे द्यायची नाहीस आणि तुझ्या आई वडिलांना द्यायचं नाही, इथपासून भांडणं होतात. मग आपलं 1 रुपया जर असेल तर त्या 1 रुपयाचं नियोजन आर्थिक कसं करायचं हे आपण बोललं पाहिजे. म्हणजे मी असं म्हणत नाही, तुम्ही भेटायला गेल्यानंतर मॅडम म्हटल्या होत्या की पहिल्याच भेटी ते सगळं विचारून मोकळं हा मग फायदाच नाहीये ना काही, हो की नाही? तसा काहीच फायदा नाहीये. मग हे आपण जेव्हा 2-4 वेळा भेटणार आहोत त्यावेळेला ह्या गोष्टी होणार आहेत. ही झाली आर्थिक बाब, बरोबर. त्याचं एक उदाहरण सांगते. म्हणजे माझ्याकडे एक केस आली, चालेल ना तुम्हाला असं केसेस वगैरे सांगितलेल्या आहेत, थोडासा रिस्पॉन्स दिला ना तर मग मी खूप सांगेन. तर एक कपल आलं होतं, अगदी छान, लग्नानंतर 7-8 महिने झाले आणि नंतर ते म्हणते की नाही मॅडम मी डिवोर्सच घ्यायचं. म्हणजे काय कारण झालं? नाही 8 महिने झाले माझ्या बायकोला मी विचारतोय की तिचा पगारच सांगत नाहीये किती आहे, कारण मलाही हप्ता आहे घराचा. तर माझं म्हणणं आहे की घरातला थोडासा आर्थिक जबाबदारी आहे किंवा थोडासा जो खर्चाचा भार आहे तो तिने उचलावा अशी माझी साधी अपेक्षा आहे. ह्याच्यात चुकीचं 100% काही नाहीये. पण तिचं म्हणणं असं, पण माझं काही लग्नाच्या आधी बोलणं झालं नव्हतं त्यामुळे मी सांगायला बांधील नाही की अरे माझे पैसे आहेत, माझ्या कष्टाचे आहेत, संसार नवऱ्यानेच करायला पाहिजे हे मी पहिल्यापासून ऐकलेलंच आहे, त्यामुळे मी सांगणारच नाही. पटतंय तुम्हाला हे? म्हणजे मग मला सांगा की चूक तिची आपण 80% म्हटली की ती सांगत नाही, पण त्या मागचं कारण जे होतं ते तर बरोबर होतं पटण्यासारखं. ह्या गोष्टी जर ते आधीच बोलले असते तर हा प्रॉब्लेम फेस करायला लागला नसता. नंतर ठीक आहे सेशन सगळ्या गोष्टी झाल्या तो काही प्रश्न नाही, पण ह्या टेक्निकल ज्या गोष्टी आहेत ना आपण गृहीत धरतोय की ही सांगेलच किंवा तो तसा वागेलच, हे गृहीत धरणं हे अत्यंत घातक नाही ना. आपण दुसऱ्याला का प्रेरित करायचं की त्यांनी आपल्या मनासारखंच वागलं पाहिजे? प्रत्येक व्यक्ती सेम स्वभावाची नसते, चांगले वाईट गुण प्रत्येकाचे नसतात. मग आपण कसं म्हणतो आपण बदलणार आहोत का दुसऱ्यासाठी 100%? तर आपण अपेक्षा ठेवायची की समोरची व्यक्ती माझ्याप्रमाणेच वागेल. नवरा बायकोचं काय होतं माहिती का, प्रेम विवाह असतं की जरा थोडंसं जास्त हक्काने निर्माण हो की नाही. आणि अरेंज मॅरेज असल्यानंतर 5 वर्षांनी निर्माण होतो, ह्याच्यात व्यतिरिक्त काही होत नाही. तर मी सांगते ते प्रेम विवाह आणि अरेंज मॅरेज असं दोघांचंही सांगते. मग हे असताना असं काय होतं की ज्या वेळेला अशा गोष्टी आपण लपवतो किंवा बोलतो की आपला साथीदार कसा पाहिजे, अति अपेक्षेने आपण जे आहोत तर तसंच पाहिजे ना, सायमल्टेनियसली बरोबर जाणारा साथीदार पाहिजे ना. मी जर ग्रॅज्युएट झालोय तर मला डबल ग्रॅज्युएट बायको किंवा डबल ग्रॅज्युएट नवरा हवाय. म्हणजे आपल्याकडे असं करतात, पण मग ते आहे का? म्हणजे आपण अपेक्षा कशी ठेवायची हे महत्वाचं असतं ना. मी 10,000 कमवतोय पण माझ्या नवऱ्याने लाख रुपये कमवायलाच पाहिजेत याचा अट्टहास ठेवणं म्हणजे ही चुकीची धारणा नाहीये का? आहे ना. कष्ट करून तुम्ही मिळवा काहीच प्रश्न नाहीये, पण सुरुवातीलाच खूप हवंय मला असं नाहीये. म्हणजे आपण किती पाण्यात आहोत आणि पाण्याच्या वरती आपण किती आहोत हे पहिलं ओळखलं पाहिजे, बरोबर आहे. म्हणजे जेव्हा लग्नाला आपण तयार होतोय मानसिकरित्या शारीरिकरित्या, आता तर काही प्रश्न नाही, आता बालविवाह होतच नाही. पण जेव्हा लहान वयात कित्येक वेळा म्हणजे प्रेम विवाह म्हणतो जे होतात
त्यावेळेला वयच नसतात ती, आणि मग अनेक गोष्टी त्याच्यातनं क्रिएट होत जातात. बरोबर. मग प्री मॅरिटल काउन्सिलिंग हेल्प्स कपल टू क्रिएट ब्लूप्रिंट फॉर देअर हॅपी लाईफ. बरोबर. ती ब्लूप्रिंट आहे आणि ती एकमेकांशी जोडूनच आपण करणार आहोत. मग 200 काय 25 वर्षात काय खूप परिस्थिती बदलली विवाहाची, 5 वर्षात पण बदलले. आताच्या क्षणाला तर असं आहे की मुलगा मुलगीच लग्न करतायत हेच भाग्य समजायला जातं. बरोबर. सध्या जर तुम्ही एक बघितलं तर मुलगा आणि मुलगीचं लग्न होणं म्हणजे एकदमच खूप छान आहे अशी सिच्युएशन आहे. मग अशा वेळेला आपण फक्त लग्न करणार आहोत आणि समोरच्याला किंवा घरच्याला खुश करणार आहोत असं नाही. आपल्या समोरच्या व्यक्तीकडनं काय अपेक्षा आहे हे पहिले स्वतःशी ठरवणं, आपण त्याच्यासाठी किती सक्षमपणे, आपली वैचारिक बैठक किती आहे हे ठरवणं महत्वाचं आहे. बरोबर. तुम्ही आता 2-4-5 वर्षात लग्नासाठी तयार व्हाल किंवा काय, त्या दृष्टीने विचार करणं लागता. विचार करताना आपण पहिलं काय करायचं, कुंडली जमवायची का, कुंडली आर्थिक कशी परिस्थिती आहे, समाजातलं स्टेटस काय आहे हे बघितलं म्हणजे सगळं 36 गुण जुळले का. आजच्या काळात काय अजून आवश्यक आहे की जे विवाहासाठी खूप महत्वाच्या गोष्टी आहेत, सांगा बरं. कशाची तपासणी केली पाहिजे, कशाची परीक्षा केली पाहिजे, किंवा कुठल्या गोष्टींचा विचार करायला पाहिजे, काय असू शकतात सांगा मला. कुठल्या गोष्टींची आपण केली पाहिजे परीक्षा, काय जुळवलं पाहिजे आपण. मेडिकल रिपोर्ट एकमेकांचे होऊ शकतं ना तसं, ते HIV आहे का, कावीळ आहे का, म्हणजे मेडिकल टेस्ट महत्वाची आहे. ते जुळणं पाहिजे. नंतर मग प्रॉब्लेम घेऊन काहीच फायदा नाहीये. कारण HIV आणि कावीळ हे असे 2 रोग आहेत, रोग म्हणण्यापेक्षा ते अशा ह्या मेडिकल समस्या आहेत की त्या लग्नानंतर दुसऱ्या आपल्या पार्टनरला होऊ शकतात आणि त्यांनी अख्खं स्पॉइल होऊ शकतं. तर ते 2 जण स्पॉइल होतात नाही, 2 घरं स्पॉइल होतात. म्हणजे ती टेस्ट महत्वाची आहे. मुलींमध्ये काय, रुबेलाची टेस्ट करणं आवश्यक आहे. ह्या गोष्टी आपल्याला बाकीच्या कोणाकडनं कळत नाही. त्या जर आपण समुपदेशकाकडे गेलो किंवा शास्त्रीय ज्ञान घेतलं तर कळणार आहे. रुबेला म्हणजे काय, जर्मन गोवर. जर ती त्याची टेस्ट आपण केली नाही तर खूपदा प्रेग्नन्सीच्या वेळेला बाळावर त्याचे इफेक्ट येतात. मग ह्या गोष्टी आहेत. नंतर मग त्या कटकटी आणि मग कोर्टाच्या बाहेर चढणं, ह्या सगळ्या गोष्टी होतात. कारण बाळामध्ये व्यंग निर्माण होतो जर रुबेलाची टेस्ट निगेटिव्ह असेल तर. ह्या सगळ्या गोष्टी आहेत. मग ह्या सगळ्या गोष्टी समजणं महत्वाचं. त्याच्यातनं आता महत्वाचं सांगा मला की आर्थिक आपण जेव्हा बाब बघतो त्यावेळेला त्या गोष्टींवर काय काय बोललं पाहिजे आपण. लग्न संपल्यानंतर झटपणी पड्डा करणारे तर डिव्होर्स झाला नसतो. म्हणजे आम्हाला कित्येकदा असंच वाटतं की कदाचित हे 2 जण आले असते आपल्याकडे तरी पुढची पायरी नसती झाली ना. मग जेव्हा आपण बोलतो 2-4 वेळा, त्यावेळेला त्या 2 कुटुंबांनी सुद्धा 2-4 वेळा एकमेकांकडे जाणं आवश्यक असतं. असं वाटतंय का तुम्हाला की फक्त मुला मुलींनी बोलायला पाहिजे? नाही, हे 2 कुटुंबांनी सुद्धा. कारण काय असतं, 2 कुटुंबांच्या पद्धती पण खूप वेगळ्या असतात. इंटरकास्ट झाली तर खूपच वेगळ्या असतात पद्धती. सेम समाजातले असेल तरी प्रत्येक घराघराच्या पद्धती वेगळ्या असतात. प्रत्येकाची वैचारिक बैठक वेगळी असते, प्रत्येकाचे पूजेचे रीतिरिवाज वेगळे असतात. मग ह्या गोष्टी समजून घेण्यासाठी आपण एकमेकांना वेळ दिला तर त्या गोष्टी सोप्या नाही का होणार. जेव्हा आपण कित्येक वेळेला म्हणतो म्हणजे आमच्या कोर्टात येतात ना, क्षुल्लक कारणावरनं असे मोठ्या झालेल्या गोष्टी असतात. आणि कधी कधी नवरा बायकोला आठवत पडले की आपली भांडणं कशावर झालेली, आपण डिवोर्स का फाईल केलं. कारण त्याला खतपाणी घालणारे त्या कारणाला घरचे असतात. म्हणजे हे आई वडिलांनी सुद्धा समजून घेतलं पाहिजे की आपण आपल्या मुलीच्या किंवा आपल्या मुलाच्या संसारात किती ढवळाढवळ करायची, याला काहीतरी मर्यादा पाहिजे. बरोबर आहे. आणि मुलांना आणि मुलीलाही कळलं पाहिजे ना किती गोष्ट, म्हणजे नवरा बायको ही युनिटी आहे. समोरच्या